राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली आणि बैठकीमध्ये मोठा निर्णय झाला तो म्हणजे कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा जी आहे ते अदानी समूहाला देण्याची जी आहे या प्रस्तावामध्ये मांडणी केलेली आहे आणि या ठिकाणी आता अदानी समूहाला आता ही जागा देण्यात आली। आपण सध्या कुर्ला मदर डेअरीच्या याच जागे ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आता धारावी प्रकल्पाचा देखील आता मार्ग मोकळा झालेला आहे। पाहायला गेलं तर 8.05 हेक्टर ही जागा आहे आणि याच जागेसंदर्भात आता आज मंत्रिमंडळात जो निर्णय झालेला आहे त्यामुळे धारावीकरांचा आता पुनर्वसनाचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे। अदानी समूहाचे अनेक प्रकल्प मुंबईमध्ये सुरू असताना दुसरीकडे आता कुर्ल्यातील मदर डेअरीची ही जागा आता शासनाने म्हणजेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय जो होतो धारावी समूहाच्या बाजूने लागलेला आहे। त्यामुळे नक्कीच विरोधकांना डावलून आता सरकारने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे नक्कीच 8.5 हेक्टरची जी जागा आहे ती पूर्णतः आता मदर डेअरीची जागा अदानी समूहाला देण्यात येणार आहे। त्यामुळे धारावी प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणची मागणी होती, त्यामुळे आता धारावीकरांना चांगला प्रकल्प आता इथं राबवता येणार आहे। त्यामुळे नक्कीच पाहायला गेलं तर अदानी समूहाकडनं हा प्रकल्प आता पुढे मार्गी लागणार आहे। त्यामुळे शासनाच्या आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुर्ला येथील मदर डेअरीची जागेचा प्रस्ताव जो आहे तो मांडला होता आणि या प्रस्तावामध्ये आज पूर्णतः या ठिकाणी शिक्कामोर्तब जो झालेला आहे। त्यामुळे नक्कीच आताची ही जागा जी आहे ते कुर्ला मदर डेअरीची जागा जी आहे ती आता अदानी समूहाला गेलेली आहे। धारावी प्रकल्प आता या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता पुनर्वसनाचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे। कॅमेरामॅन खंडूसह गणेश सुराट, TV9 मराठी, कुर्ला।